आजी ही तुमची पुष्पा नाहीये। हो, ही तुमची नात नाहीये। अगं पण तिच्या हातावरची जन्मकूड ती तर खरी आहे ना? नाही आजी, ती जन्मखूण नव्हती, तो टॅटू होता, म्हणजे गोंधण होतं ते। आणि हे कारस्थान सुद्धा या यशवंतच असणार। मॅडम, आपण याला पोलिसांच्या ताब्यात देऊ। पोलीस एका रट्ट्यात गुंगवतील ना, तेव्हा अक्कल येईल। नाही ते तर करायचंच आहे। काय यशवंता? अजय, अजय तुझी शपथ, मी असं काय बी केलं नाही अजय। आजी, यशवंताने हे सगळं का केलं ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे। पुष्पाशी जर ह्याचं लग्न झालं नसतं तर हे घर, वाडी, शेती यातलं काहीच मिळालं नसतं याला। आणि हे सगळं तुम्ही फक्त पुष्पाला देणार आहात। यानेच हिच्या हातावर खोटी जन्मखूण गोंदवली। तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन याला लग्न करायचं होतं तिच्याशी। अगं पर यश असं का करेल? तिला त्रास तर जया देत होता ना। यशाची पाठ लाव। अरे 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 का मारतोय तिला तू? उगी बळ। हे बघ हे म्हातारे, हे समद मी यशाच्या भल्यासाठीच करतोय, कळलं? अरे गपऱ्या, तू का आलायस इथं पुन्हा? खबरदार, परत इथं आलास तर चालतोय तो। मी इथल्या पोलीस स्टेशनला चौकशी केली, ही सापडली तेव्हा जया तुरुंगातच होता। हो आजी, आता तुम्हीच सांगा, जया जर तुरुंगात असेल तर हिला त्रास कसा देईल? पर मग तू कोण होता?